नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी वर्ग 5वी मध्ये नवोदय परीक्षा म्हणजे नवोदय पात्रता परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी विशेष सूचना की या वर्षीपासून हा नवीन घटक ऍड झालेला आहे। यापूर्वी बुद्धिमत्ताचे टोटल 40 प्रश्न येत होते। आता या जागी फक्त आणि फक्त 20 क्वेश्चन विचारले जातील आणि 20 क्वेश्चन परिसर अभ्यास या घटकावर विचारले जाणार आहेत। बाकीचं मार्किंग आणि टाइम टेबल वेळ जशाच तसा आहे। तर पहिल्यांदाच आपल्या आसाने लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलवर परिसर अभ्यास या घटकावरती डिटेल्स मध्ये व्हिडिओ येणार आहेत। तर कशा प्रकारे नोट्स असणार आहेत पहा। परिसर अभ्यास मध्ये प्रामुख्याने 4 घटक दिलेले आहेत। त्यामध्ये पहिला घटक दिलेला आहे नैसर्गिक पर्यावरण, त्यानंतर मानवी शरीर, त्यानंतर दैनंदिन जीवनातील विज्ञान आणि सामाजिक परिसर। या प्रत्येक घटावर याच प्रकारे नोट्स आपल्या समोर मी घेऊन येणार आहे आणि त्याचबरोबर एमसीक्यू घेणार आहे। पहिल्या घटकावरचा डाटा रेडी आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता। पहिल्या घटकावर म्हणजेच या ठिकाणी नैसर्गिक पर्यावरण या घटकावर या प्रकारचा डाटा आपल्यासाठी मी घेऊन येत आहे। तर सर्व विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त ह्या व्हिडिओ शेअर करा। त्याचबरोबर या प्रकारचे एमसीक्यू मी आपल्या सर्वांसाठी या आसाने लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहे। तर या प्रकारच्या उच्च दर्जाच्या नोट्स आपल्याला कुठेही भेटणार नाही। त्याचबरोबर एक्सप्लेनेशन तुम्ही यापूर्वी मॅथचे सुद्धा क्लास पाहिले असतील। तर या प्रकारच्या नोट्सद्वारे मी नवोदय परीक्षेची परिपूर्ण तयारी आसाने लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलला आपल्यासाठी घेऊन येत आहे। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला याचा फायदा होईल। आता तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे हा जो नवीन घटक आपल्यासाठी घेऊन आलेला आहे, कोणता नवीन घटक आलेला आहे या ठिकाणी? परिसर अभ्यास। यावरती टोटल 20 प्रश्न विचारले जातील। या ठिकाणी बदल काय झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। यापूर्वी बुद्धिमत्ता म्हणजेच या ठिकाणी मानसिक क्षमता चाचणी यावरती टोटल 40 प्रश्न विचारले जातात। किती? 40 क्वेश्चन विचारले जात होते। पण या वर्षीपासून या 40 प्रश्नाऐवजी आपल्याला टोटल 20च प्रश्न विचारले जाणार आहेत आणि 20 प्रश्न नवीन जो अभ्यासक्रम आलेला आहे परिसर अभ्यास या घटकावरती असणार आहेत। तर आजपासून म्हणजे तुम्हाला या ठिकाणी या प्रकारच्या उच्च दर्जाच्या नोट्स पुन्हा एकदा परिसर अभ्यास मध्ये आपल्याला या ठिकाणी कोणकोणते मुख्य 4 घटक दिलेले आहेत। तर या ठिकाणी नैसर्गिक पर्यावरण, मानवी शरीर, त्यानंतर दैनंदिन जीवनातील विज्ञान आणि सामाजिक पर्यावरण। या ठिकाणी नद्या, पर्वत, झाडे, प्राणी, पावसाचे चक्र हे नैसर्गिक पर्यावरणामध्ये, मानवी शरीरामध्ये अन्न, पचन संस्था, श्वसन संस्था, स्वच्छता यावर प्रश्न असतील आणि दैनंदिन जीवनातील विज्ञान या घटकामध्ये अन्न सुरक्षा, प्रदूषण, जल व जमीन व जतन यावर प्रश्न असतील। सामाजिक परिसर या घटकावरती राजधान्या, त्यानंतर राष्ट्रीय प्रतीके, त्यानंतर सण, उत्सव आणि ऋतू या सर्व घटकाचा नोट्स आपल्याकडे रेडी आहेत विद्यार्थी मित्रांनो। एक सॅम्पल डेमो म्हणून आपल्या समोर परिसर या ठिकाणी काय नैसर्गिक पर्यावरण, त्यामध्ये नद्या असतील, पर्वत असतील, झाडे असतील, प्राणी असतील, पावसाचे चक्र असतील, यावरती आपल्यासाठी नोट्स कशा प्रकारे उच्च दर्जाचे आहे। नैसर्गिक पर्यावरणामध्ये आपल्याला नद्या, पर्वत आणि झाडे, प्राणी, त्याचबरोबर आपल्याला पावसाचे चक्र या 5 घटकाचा अभ्यास करायचा आहे। या प्रत्येक घटकावर आपल्यासाठी या उच्च दर्जाच्या नोट्स मी घेऊन येत आहे। या ठिकाणी पहिला घटक नद्याबद्दल आपल्याला या ठिकाणी या प्रकारच्या नोट्सद्वारे शिकवणी होणार आहे। त्याचबरोबर नद्या, त्याची उगमस्थाने, त्याची थोडक्यात माहिती या प्रकारच्या नोट्स या ठिकाणी असणार आहे। त्याच नंतर आपल्या सर्वांसाठी नद्या झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पर्वताबद्दल सुद्धा याच प्रकारच्या उच्च दर्जाच्या नोट्स मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे। त्यामध्ये पर्वत कोठे, कसे, कशा प्रकारे असतात, त्याचे काय वैशिष्ट्य आहेत, या सर्व गोष्टी मी आपल्यासाठी एक्सप्लेन करणार आहे। त्यानंतर पर्वताबद्दल अधिक माहिती मी आपल्या समोर घेऊन येत आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी झाडाचे प्रकार, झाडे कोणकोणत्या प्रकारचे असतात त्याबद्दल विशिष्ट माहिती, विशिष्ट गुणधर्म या ठिकाणी मी एक्सप्लेन करणार आहे। प्रत्येक घटकावरती आपल्यासाठी मी या ठिकाणी प्रश्न बनवलेले आहेत।
प्राण्याबद्दल सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांना माहित आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी, जलचल, उभयचल पक्षी याबद्दल अधिक माहिती आपल्याला मी या डिजिटल नोट्सद्वारे मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. लक्षात घ्या. त्यानंतर पावसाचे चक्र झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यासारख्या डिजिटल स्वरूपाच्या MCQ द्वारे मी आपल्या सर्वांची शिकवणी या ठिकाणी घेणार आहे. तर आपण सर्वांनी आसाने लर्निंग विथ रोडगे सर या युट्यूब चॅनलला लाईक शेअर करा. या उच्च दर्जाच्या नोट्सद्वारे आपल्या विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा जो बदल परीक्षेमध्ये झालेला आहे, नवीन घटक जो समावेश झालेला आहे, त्या घटकाबद्दल जास्तीत जास्त अगदी सोप्या भाषेत मी आपल्या समोर विचार मांडणार आहे. तर आपणास हा नोट्स, हा डाटा कसा वाटला याबद्दल आपण सर्वांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्या सर्वांनी याबद्दल 2 शब्द लिहावे. आता पहा, डेली यापूर्वी सुद्धा मी संख्या प्रकारचे व्हिडिओ घेऊन येले. आता उद्यापासून आपण परिसर अभ्यास या घटकावर युट्यूब चॅनल कोणतं, आसाने लर्निंग विथ रोडगे सर या युट्यूब चॅनलवरती आसाने लर्निंग विथ रोडगे सर या युट्यूब चॅनलवरती अगदी सोप्या भाषेत, साध्या भाषेत मी प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सर्वांचे धन्यवाद.